मैदानावरती थांबावं लागेल आणि फळणी संघ सुद्धा विचार करेल की नाही आमचं टार्गेट असेल, मोठा मासा असेल तो म्हणजे आदित्य. आदित्यला आपण गळाला लावायचं आहे. बघूया आता, घोडा मैदान लांब नाहीये, काही क्षण आणि पहिला चेंडू टाकतोय तो म्हणजे अक्षय. अक्षय आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. यस, पंचांचा आत वरती आलेला आहे की सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फायनलचा. यस, ओहो, पहिला चेंडू. हो यस, ये देखो स्टाइल. या इसे बोलते मल्होत्रा सर. बस पाय जरी इकडे तिकडे झाले तरी चालतील, पण मी वाईट असाच देणार हे त्यांनी सांगितलंय. 65 वर्षाचा अनुभव, 65 वर्षाचं वय आहे त्यांचं. पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा. हो, यस 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 यस, क्या बात है, क्या बात है. मित्रांनो, जीवनात हसत हसत तर पाहिजेच आहे. हसा आणि हसत राहा, क्योंकि जिंदगी ना मिलेगी दोबारा. मित्रांनो, क्रिकेट बरोबर आपला जॉब, व्यवसाय हे सुद्धा सांभाळा. चला पुढचा चेंडू अक्षयाचा. ओहो, आणि हा सुद्धा आता अंपायर डोक्यावरती हात ठेवलेत की मी वाईट देऊ का नाचत बसू. अरे बाबा, त्यांनी ठरवलंय डोक्यावर हात ठेवून वाईट देतो मी. एक वाईट आणि 5 धावा. संघाची धावसंख्या होते 7. एक पण चेंडू नाही, 7 धावा. ओ हो, दैव आज आहे धावलीकडून. बघूया आता, अक्षयच्या हातामध्ये आहे की एक चेंडूही टाकला नाही, 7 धावा. पुढचा चेंडू अक्षय याचा आणि हा बघूया संधी आहे का. आणि ओहो, एकदम इझी. वैभव एकदा जातोय जाळ्यामध्ये. धावसंख्या होते 7, 1 बाद 7. एक चेंडू. चांगला मासा गळाला लावलाय, परंतु ज्याच्यावरती नजर आहे तो पोरगा 22-23 वर्षाचा हसतो आदित्य. चला, क्षेत्र फलंदाजीसाठी लवकर पाठवा. आणि आता या दबावाच्या प्रेशर मध्ये फलंदाजीला आलाय तो म्हणजे धावली संघाचा विनायक. महाराष्ट्र पुलिस. यस, सत्यमेव जयते, महाराष्ट्र पुलिस. एक बार हमने कमिटमेंट कर ली तो हम अपनी बाइकों के भी नहीं सुनता, असे ठरवून आलेले आहेत. पंच हसायचंच आहे. आता शेवटचा सामना आहे. चला, पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय आपण. पुढचा चेंडू. ओहो, सुंदर असा चेंडू. अक्षय याच्या यात क्षेपणास्त्र कसं सोडलं जातं तसा हा चेंडू ज्या वेगाने गेला तशाच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे अक्षय. थोडस कुठेतरी प्रेशर आलेलं आहे धावली संघावरती. पुढचा चेंडू आणि हा चेंडू. हो, चौकार. यस, आणि या चौकाराबरोबर धावसंख्या होती ती म्हणजे 11. पहिलं षटक चालू आहे. 11 धावा. पंच आहेत, दक्ष पंच आहेत आपले हे मल्होत्रा सर आणि उगम घरत सर, दोन्ही दक्ष पंच. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या 11. विनायक अक्षयचा सामना करेल. बघूया पुढचा चेंडू. ओ हो, आणि हा चेंडू. यस, रोंड्या. फायनलचा रोंड्या शॉट. मल्होत्रा सर यांनी सुद्धा हात उंचावरून सांगितलं यस, हा रोंड्या शॉट आहे. क्या बात है, क्या बात है. फायनलला प्रेशर मध्ये, टेन्शन मध्ये हा खेळलेला शॉट खरोखर सॅल्यूट असेल या शॉटला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. चेंडू द्या. पहिलं षटकच चालू आहे. 17 धावसंख्या. अभी तो विनायक खेल रहा है, अभी आदित्य की पारी तो अभी बाकी है. आदित्य अभी बाकी है. तब तक विनायक बोलेगा, तब तक मैं खेल के लेता हूं. जब आदित्य का कहर आएगा तो क्या मालूम क्या हो जाएगा. अभी फळणी संघ
पहिलं षटक सुरू आहे. नवीन द्या, नवीन बॉल. सह्याद्री पठार विभाग चे माजी अध्यक्ष तुकाराम जाधव साहेब यांचं सुद्धा इकडे आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. साहेब तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाला आमच्या चार चांद लागवले त्याबद्दल आम्ही धावली संघ तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतोय. फायनलचा खेळला जाणार हा सामना जवळपास 50-50 दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. फळणी संघ सुद्धा कधीही बाजी पलटवण्याची क्षमता आहे फळणी संघामध्ये. धाव संख्या होते ती म्हणजे 17. चला लवकर चालू करा. चौदा चेंडू 28 धावा. गणिताचं समीकरण सुरू झालंय आता. गणित आणि चेंडू याचा खेळ रंगला जाणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. ओहो आणि हा चेंडू विनायक यांनी जोरदार पार केलाय. ओहो क्या बात आहे बघा. कॅच मित्रांनो खरोखर मी का बोलतो फिटनेस पाहिजे. या खेळाडूने कमीत कमी 30-40 फूट पळत जाऊन हा कॅच घेतलाय आणि चांगल्या फलंदाजाला विनायक याला बाहेर करतोय. क्या बात आहे. धाव संख्या जैसे थे धाव संख्या आहेत 17. पहिलं षटक सुरू आहे. धाव संख्या बरोबर आहे धावली संघाची परंतु त्यांचे 2 गडी गारद झालेले आहेत आणि अजून आदित्य आणि तेजस आता ही जोडी मैदानावरती. या जोडीवरती मदार असेल ती म्हणजे धावली संघाची. तेजस टीजे आणि एजे. पहिलं षटक थोडंसं महागडं षटक. भले 2 विकेट घेतले असतील त्यांनी पण थोडंसं कुठेतरी महागडे षटक. फळणी संघाला आता ट्रॅक वरती यायचं तर हे काही चेंडू आहेत ते त्यांना थोडंसं आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल म्हणजे यॉर्कर चेंडू. बघूया काय करतोय अक्षय. पुढचा चेंडू अक्षय याचा. ओहो सुंदर असा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. 1 षटक पूर्ण. धाव संख्या होते 17. फायनलचा सामना शिरगाव ग्राउंड मध्ये कोण होतय. वागेश्वरी देवी चषकचा मानकरी पर्वत 4. 12 बॉल 28 धावा. 12 बॉल 28. तसं बोललं तर सामना हातात सुद्धा आहे आणि बोललं तर हातात सुद्धा नाहीये. आत्ता कुठे स्ट्राईक आलाय. ज्या आवडता खेळाडू आपला ज्याने सकाळपासून सर्वांनाच भुरळ घातले. नवीन एक 22-23 वर्षाचं पोरग आलंय आणि क्रिकेटमध्ये सांगड्यांना ठणकावून सांगतंय यस माझा काळ आता सुरू झालाय. 20 वर्षा पोरग. मी तर 22 बोलो. 20 वर्षाचं पोरग अजून काहीच वय नाहीये आणि तो ज्या प्रकारे षटकार खेळतोय हे षटकार मटन मच्छी खाल्याने हा षटकार होऊ शकत नाहीये. कदाचित हा काहीतरी वेगळं खात असेल कारण ज्या प्रकारे तो षटकार मारतोय शोध केला पाहिजे. 18 वर्षाचं. मी 20 बोललो तुम्ही 18 वाला. 18 वर्षे. क्या बात. एवढ्या कमी वयाचा पोरगा. एवढी पॉवर एवढी एनर्जी. यस भविष्यात मला वाटतं धावली संघाचा सरपंच झाला तर ह्योच होईल 22व्या वर्षी. पुढचा चेंडू. ओहो काहीच गरज नाहीये. काहीच गरज नाही अशी चेंडू खेळण्याची कारण चेंडू गणित रंगलं इकडे. पहिला चेंडू निर्धाव जातोय तो म्हणजे प्रतीक याचा. प्रतीक बघा हाच तो खेळाडू कमी वयामध्ये गोलंदाजी करतोय प्रतीक. ओहो आणि चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. रनआउटचा चान्स आहे का आणि संधी घालवताय का बघू द्या. ओहो आणि फळणी संघ मार्क करून ठेवा. ही जी विकेट आहे हे जे क्षेत्ररक्षण कदाचित तुम्हाला महाग पडू शकतं कारण तुम्ही आदित्यची विकेट घेण्यापासून थांबलात. धावसंख्या होते ती म्हणजे 19. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते 19. प्रतीक आहे गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सामना करेल प्रतीक. प्रतीकचं पण वय 14, 15, 16 असू शकतं आणि समोर आदित्य पण 18 वर्षाचा. बघूया कोण जिंकतय. पुढचा चेंडू
ओहो आणि हा ओ अंपायर की नजर, बाज की नजर और चीते की नजर के कोई टाल नहीं सकता है, वैसा अंपायर की नजर से वाईट नहीं बचेगा. 65 वर्ष असलं म्हणून काय झालं, अजूनही जर शर्यती ठेवल्या धावण्याच्या तर मी अजूनही जिंकू शकतो असं आमचे मल्होत्रा सर. पुढचा चेंडू आणि हा हा चेंडू बघूया झेल होतोय का, झेल घ्या आणि कॅच घ्या. यस, क्या बात है. प्रतीक 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 ये नाम तो गूंजेगा लगता है. कारण प्रतीक तुम्ही कोणाला आउट केलंय, तुम्ही आदित्यला आउट केलंय. जो खेळाडू सकाळपासून घोंगावत होता, ज्याला थांबवू शकत नव्हता, त्याला आउट केलंय तुम्ही. क्या बात है. धाव संख्या होते ती म्हणजे 20. दुसरं षटक चाललोय. प्रतीक मोठा मासा गळाला लागलाय आदित्यच्या रूपाने. आता नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे उदय. 9 चेंडू 25 धावा. 9 चेंडू 25 धावा. कारण हे ग्राउंड आतापर्यंत फलंदाजीला अनुकूल होतं, त्याच्यामुळे इकडे फलंदाजी चांगली होऊ शकते. 9 चेंडू 25 धावा. दुसरं षटक चालू आहे. प्रतीक बघा किती कमी वयामध्ये जबाबदारी घेतले त्याने, की नाही मी संघासाठी, जर मी संघाची जर्सी घातले तर माझं कर्तव्य आहे संघ देत गावासाठी काहीतरी करायचंय. पुढचा चेंडू आणि स्लोअर चेंडू. हा चेंडू बघूया बघूया. ओहो, काहीतरी वेगळं झालं असतं जर कुठे थोडासा प्रयत्न केला असता. आणि हा जातोय टन टनाटन षटकार. धावसंख्या होते 26. दुसरा षटक चालू आहे. धावसंख्या 26. हा बोलतात ना एक नवसंजीवनी देणारा षटकार होता. धावसंख्या 26. दुसरा षटक चालू आहे. प्रतीक, ओहो, आणि पुन्हा एकदा प्रतीक आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 27. एक धाव. प्रतीक दुसरं षटक टाकतोय. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आता मॅच 50-50 आहे. कोणीही सांगू शकत नाही मॅच कुणाच्या दिशेने हुकेल. ओ यस, टर्निंग ऑफ द पॉइंट, टर्निंग पॉइंट. टीजे टर्निंग पॉइंट षटकार. धावसंख्या होते ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33. 6 चेंडू मध्ये 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. जवळ जवळ आव्हान सुद्धा सोपं आहे किंवा अवघडी आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, इथे भविष्यवाणी करणारा अजून तरी जन्माला आला नाही की 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. हृदयाचे ठोके कुठेतरी थांबतायत. 6 चेंडू 12 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे फळणी संघाचा सागर. 6 चेंडू 12 धावा. सागर आहे प्रेशर इन बॉलिंग आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे उदय. पहिला चेंडू. ओहो, क्या बात है, क्या बात है. प्रेशर मध्ये हा चेंडू निर्धाव जातोय. ओहो, सागर अष्टपैलू खेळाडू आहे. 2 ते 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय सागर. 1 चेंडू तर निर्धाव गेलेला. आता 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. धाकधूक वाढवणारा हा सामना. ओ, आणि हा चेंडू रनआउटचा चान्स आहे का? येस, वाईट चेंडू आणि आउट. धाव संख्या होते ती म्हणजे 34. उदय रनआउट होऊन माघारी येतोय. आता नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे विवेक. यास, विराट कोहली फेस. 34.
5 बॉल 11 धावा, 5 चेंडू 11 धावा. जबाबदारी वाढलेले विवेक याची आणि तेजस. विवेक आणि तेजस. तेजस याच्या बॅट मधून जो षटकार निघालाय त्यामुळे अजूनही कॉन्फिडन्स आहे तेजस याला की मी करू शकतो. पुढचा चेंडू आणि हा चेंडू बघूया बघूया कॅच आणि ओहो इथे तेजस सुद्धा झेल बांधून माघारी परततोय. हादऱ्यावरती हादरे बसताय ते म्हणजे धावली संघाला. 4 चेंडू 11 धावा आणि जबाबदारी वाढली ती म्हणजे जबाबदारी जाते विवेक वरती. आणि आता जो नवीन फलंदाज येईल तो म्हणजे सतीश जे सतीश दादा जाधव. चार चेंडू 11 धावा. बघा इकडे काही होऊ शकतं. एक जर षटकार आला तर मॅच फिरू शकते, पारडं फिरू शकतो. परंतु सागर हुशार आहे. सागरला माहिती आहे बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू न देता ऑफ साइडला थोडा खेळायला तर थोडस आपल्याला एक बेनिफिट मिळू शकतं. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा चेंडू बघूया झेल झाला तर मॅच घेताय का. ओहो मला वाटतंय मॅच घेतलेला झेल असू शकतो कदाचित हा. बघा मॅच 3 चेंडू आणि 11 धावा. खरोखर आदित्य आणि वैभव याची जबाबदारी होती की तुम्ही जर सामंजस्यपणे सातत्याने थोडस क्रीज वरती थांबण्याचा प्रयत्न केला असता तर आत्ता चित्र वेगळं असतं. परंतु वादळाला थांबवलं आदित्यला खरोखर फळणी गावाने. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे योगेश. कर्णधार आहे स्वतः धावली संघाचा योगेश. 3 चेंडू 11 धावा. अक्षरशः आता बसायलाही वाटत नाही, उठून आता कॉमेंट्री करायला लागेल. 3 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू आणि जातोय 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 जातोय. ओ क्या बात है क्या बात है. ओहो मन भरून आलं. 2 चेंडू 5 धावा. आता खाली मैदानामध्ये उतरावंच लागेल. मॅच जर जिंकली तर यशवंत जाधव यांच्याकडून 1001 कॅश प्राइज येणार आहे. 2 चेंडू 5 धावा. आम्हाला कॉमेंट्री बॉक्स सोडावं लागेल आणि मैदानावरती आता उतरायचं आहे. 2 चेंडू 5 धावा. आठवण येते आदित्यची पण आदित्य आहे पॅव्हेलियन मध्ये. पुढचा चेंडू आणि हा चेंडू 1 धाव घेणार आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. अरे ओहो आणि 3 धावा. बघा क्षेत्ररक्षक क्या बात आहे. मनाचं डोळ्याचं पारणं फेडणारा सामना. आणि आता 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. दोन्ही संघाचे खेळाडू आता उभे आहेत की काय होईल इकडे. 1 चेंडू 2 धावा. जे हे मॅच बघतायत ऑनलाईन मॅच बघतायत ते सर्व जणांचे हार्टबीट थांबले असतील की काय होईल इकडे. आणि अंपायर पण बोलतायत आमचे मल्होत्रा सर हार्टबीट बंद होत आहेत. 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला आहे विवेक याची जबाबदारी आणि सागर कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2 धावा. 21,000 आहे. दुसऱ्या नंबरला 11,000. डायरेक्ट 10,000 मायनस 1 चूक केली तर आणि जर चूक नाही केली तर 10,000 प्लस. 1 चेंडू 2 धावा. सागर ओहो आणि बघूया बघूया बघूया
एक एक चेंडू आणि ओहो आणि ते ओ क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आणि अशा प्रकारे अंपायर डिसिजन, अंपायर निर्णय आउट आणि फळली संघ इकडे ठरतोय विजयी. 2025 पर्व चौथे वाघेश्वरी चषक फळली संघ बघा. आणि जल्लोष हा झालाच पाहिजे, जल्लोष पाहिजे, कारण तोंडातील घास हिसकावून घेतला तो म्हणजे फळली संघाने. चला तरी पण धावली संघ सुद्धा आपल्या खेळाडूंना सांगतायत की यस, पराभव अंतिम नाहीये, आपण अजून खेळूया. आपला आदित्य आता कुठे चमकतोय, अजूनही आदित्य आपल्याला खूप मॅच जिंकून देऊ शकतो. परंतु इथे थोडस 2 नंबरवरती जायला लागलं ते म्हणजे धावली संघाला. मी ते काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेईन. दादा तुम्ही मॅच बघितलीत, काय सांगाल? हा जो सामना झाला काय सांगाल? हा सामना तुमच्यामध्ये कसा होता? टफ झाला, टफ झाला, टफ झाला. फळली संघ विजयी होतोय, हकदार होते का या विजयाचे ते? होऊ शकतो. झाला. यस यस यस, त्यांचंही म्हणणं आहे की यस फळली संघ